अंधभक्तांना की पूर्णपणे कुठल्याही धर्मावर बोलत असताना, कुठल्याही विषयावर बोलत असताना अभ्यास करा, विचार करा, समजून घ्या आणि नेमकं जे असेल ते बोला. उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला हे करू नका. त्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होऊ लागलेले आहे. हेच अंधभक्त ख्रिस्ती समाजाबद्दल 5 आरोप घेत आहेत. अत्यंत महत्वाचं आहे, तुम्ही रोज आणि रोज ऐकत आहात. नंबर 1, ते म्हणतात की ख्रिस्ती धर्म इंग्रजांचा आहे आणि विशिष्ट जातीचा आहे. नो, ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांचा नाहीये. ख्रिस्ती धर्म हा पोर्तुगीजांचा नाहीये. ख्रिस्ती धर्म हा ब्रिटिशांचा नाहीये. त्या येशूच्या 12 शिष्यापैकी एक शिष्य ज्यावेळेस भारतात आला, इसवी सन 40 आणि 47 मध्ये, तेव्हापासून आहे. त्याचा इतिहास, संक्षिप्त इतिहास आपण पुढे पाहणार आहोत. नंबर 2, अंधभक्तांचं म्हणणं आहे की धर्म घेण्यासाठी ही मंडळी आमिष देतात. आमिष काय आहे? काय आमिष आहे? पाट्या, पुस्तकं, वह्या, पेन, डाळ, गहू, ज्वारी, बाजरी, भाकऱ्या, शिलाई मशीन. हॅलो, हे अशा प्रकारचे तुम्ही बिनबुडायचे आरोप करून लोकांमध्ये एक तेढ निर्माण करत आहेत. असं पाट्या, पुस्तकं आणि डाळ आणि गहू आणि गोडतेल देऊन जर जाती आणि धर्म जर बदलला असता तर समाजामध्ये, जगामध्ये भयानक रीती निर्माण झाली असती. अरे हे जे तुमचं बोलणं आहे ना, इयत्ता पहिलीचा विद्यार्थी सुद्धा ते मान्य करणार नाही की गहू, ज्वारी, तांदूळ आणि पाठ्यपुस्तकं याच्याद्वारे धर्म बदलला जातो. विचार करा, हे खोटे आरोप कोणीही मान्य करू शकत नाहीयेत.